अहो रुक्मिणी, भ्रतार, बाबूराव, जरा बाहेर या म्हटलं. आता काय काम काढलं? आवाज खाली, बसायचं नाही. अटेन्शन. नुसतं उभं राहायचं आणि ऐकायचं. मध्ये एकही शब्द बोलला तर गोळी घालीन आणि माझं नाव सार्थ करीन. कारण इतकी वर्ष झोपी गेलेला मी आता जागा झालोय म्हटलं. पण चुप. मला नानांकडनं सगळं कळलंय. तुझी लाडकी कन्या तुझ्या सांगण्यावरून आपल्या सासूला आता घराबाहेर काढायला निघालेली आहे. वारे नालायक कार्टी, तू तू तिला बिघडवलंस. चांगलं वळण लावलं नाहीस तिला. हो, पण तुम्ही सुद्धा चुप. या तुम्हीच तेवढ्या कमी होता. काय ग, माहेर म्हणजे काय बस स्टॉप वाटला तुला? केव्हाही येऊन क्यू मध्ये उभं राहायला. पण पप्पा, तुम्ही आईवर बंदूक कशाला रोखली? वास्तविक यापूर्वीच रोखायला हवी होती, म्हणजे ही पाळीच आली नसती. तू तुझ्या सासूला घराबाहेर काढायला निघालीस. मग या घरच्या सुनेनं जर आपल्या सासूला घराबाहेर काढलं तर काय चुकलं तिचं त्या? खरं तर ती तुझी माहेरची माणसं आणि हे तुझं सासर. मुलीचं लग्न झाल्यावर तिचं नाव जसं बदलतं तसं तिचं माहेरही बदलतं. पण हे तुला कधी समजलंच नाही. सासूला आई मानायचं असतं, समजलीस? आणि सगळ्याच सासवा काही वाईट नसतात. आणि तुझी सासू तर नाहीच नाही. मुलांसाठी कष्ट करणारी, त्यांच्यावर माया करणारी, ती एक देवता आहे. देवता. पण पप्पा, त्या तर घर सोडून निघालेत. मग जा, काय वाटेल ते कर आणि अडव त्यांना. आणि हे जर झालं नाही तर यापुढे तुला आणि तुला साथ देणाऱ्या या तुझ्या आईला या घराचा दरवाजा बंद. अहो, असं करू नका हो. मला कळून चुकलंय. माझी चूक झाली. तूच मला सांगितलंस ना की सासू सुनेला छळते, डाकते, विहिरीत ढकलून देते. तुझ्या शिकवणुकीमुळेच मी तशी वागले. माझ्या सासूचा पदोपदी अपमान केला. पण ती खरंच एक माऊली आहे. त्या माऊलीचं मोल मला कधी कळलंच नाही. आणि आता कळून तरी काय उपयोग? फार उशीर झालाय. नाही वसुधा, अजून उशीर नाही झालेला आहे. अगं, मला आत्ता कळलं माझ्या सुनेनं मला त्रास दिला. यावरून मला कल्पना आली तू तुझ्या सासूला किती छळलं असेल. जा वसुधा, जा आपल्या माहेरी जा. अगं, तुझ्या सासूला, तुझ्या त्या आईला घर सोडायला देऊ नकोस ग. आता माझे डोळे उघडले. पप्पा, मी येते. मामांजी, सासूबाई, शिरा आणलाय. घे ना. अरे घे. तुझ्याविषयी तिच्या मनात काही राग नाही. फक्त वसुधाला आणि तुला कळावं म्हणून तिने नाटक केलं होतं आणि ते सगळं खोटं होतं. आणि हे सगळं नाटक आम्ही नानांच्या सांगण्यावरून केलं. सासूबाई, तुम्हाला टाकून बोलले म्हणून क्षमा करा मला. हा सुनबाई, आई, माझा एक तू जाऊ नकोस. आई, आई, खरंच तू जाऊ नकोस ग. नाही अरुण, मी इथं थांबणार नाही. मी एकदा ठरवलेलं आजपर्यंत कधी बदललं नाही. ही एवढी शिदोरी मला पुरी आहे. सासूबाई, तुम्ही घर सोडून जाऊ नका. आमची चूक झाली. माझ्या हातनं तर फार मोठा अपराध घडला. आमच्यावरचं मायेचं छत्र असं काढून घेऊ नका सासूबाई. तुमच्या मुलीची एवढी इच्छा तुम्ही पूर्ण नाही करणार आहे? आई, हीच हाक तू प्रथम या घरात आलीस तेव्हाच घातली असतीस तर हा संघर्ष आला नसता. खरं सांगू आई, सासू किती वाईट असते, ती सुनेला कशी छळते, हे अनेक लोकांच्याकडून मी ऐकत आले. अगदी माझ्या आईकडून सुद्धा. आणि तोच दृष्टिकोन मनात घेऊन मी इथं आले. तशीच वागले. मला क्षमा करा. वसुधा,
प्रत्येक सासू वाईट नसते. मी तुला आईचं प्रेम देऊ केलं, पण ते तुला कळलंच नाही. कळलं, पण खूप उशिरा. वसुधा, माझं लग्न झाल्यानंतर प्रथम या घरात आले आणि सासूबाईंना सासूबाई म्हणाले. त्यावेळी त्या मला म्हणाल्या, सासूबाई नाही, मला आई म्हणायचं. आणि शेवटपर्यंत त्या माझ्याशी आईसारख्याच वागल्या. तू सुद्धा काही काळानं कुणाची तरी सासू होशील. तिला मुलीसारखं वागव, आईचं प्रेम दे तिला. आणि एक लक्षात ठेव, ज्या मातीत आपण वाढलो ती माती, आणि ज्या घरात आपण सून म्हणून गेलो त्या घरची नाती आयुष्यभर जपायची असतात. हीच शिकवण जर मला माझ्या आईने दिली असती तर किती बरं झालं असतं. वसुधा, निर्मला, प्रत्येक सुनेनं आपल्या सासूचा आई म्हणून स्वीकार केला तर सगळे संसार सुखाचे होते. मी तुम्हाला वचन देते आई की मी हा संसार तुम्हाला सुखाचा करून दाखवेन, पण तुम्ही घर सोडून जाऊ नका. निर्मला, नितीन भाऊजी, तुम्ही जाऊ नका. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते. आई, आज मला कळलं की हेच माझं खरं माहेर आणि हीच माझी माहेरची माणसं. वसुधा, निर्मला,